ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या त्या वक्तव्याचे साताऱ्यात पडसाद. श्री राजाजी गुजर प्रतिष्ठान, सकळ मराठा मुस्लिम समाज, जय जिजाऊ फाउंडेशन व तृतीयपंथी संघटनातर्फे लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पोवई नाके राजवाडा येथील पुतळ्यासमोर त्यांचं चित्र फाडून आम्ही आज त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छत्रपती प्रतापसिंह महाराज हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सगळ्यात पहिले शिक्षणासाठी सर्वात जास्त काम केलेले राजे आहेत. ह्याचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे आमच्याकडे आहेत. त्यानंतर छत्रपती प्रतापसिंह महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत. त्या भाषणामध्ये लक्ष्मण हाके असे म्हटले त्यांच्या बाईटमध्ये की ह्या प्रतापसिंह महाराज किंवा त्यावेळीचे राजे राजवाडे काय करत होते, तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेला जुगारून जे त्यावेळीचे जनरल लॉर्ड होता याला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये छत्रपती प्रतापसिंह असे म्हणतात, मी छत्रपती मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी खासा वारस म्हणून या स्वराज्याच्या गादीवर बसलेलो आहे. आणि तुम्ही म्हणतात माझ्या पूर्वजांनी उभं केलेले स्वराज्य तुमच्या हातात देऊ, माझं प्राण गेलं तरी चालेल, पण मी शिवरायांनी तयार केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देणार नाही. अशा प्रवृत्तीचा सर्वसमावेशक आणि सगळ्या जाती धर्मांसाठी न्याय व्यवस्था निर्माण करणारा आणि पूर्ण देशाला नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शन दाखवणारा छत्रपती प्रतापसिंह महाराज सारखा आमचा महान राजा, या राजाबद्दल हाकेसारखा एक निमबुद्धीचा विकृत जो की मराठा ओबीसी संघर्ष होण्याकरिता वारंवार प्रयत्न करणारा एक रेशीमबागेचा समर्थित असा व्यक्ती जो या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न करत आहे, अशा व्यक्तीला आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा येथे त्याचं चित्र फाडून आम्ही त्यांना निषेध करत आहोत. सगळ्यात पहिली सांगायची गोष्ट एक आहे, महात्मा ज्योतिबा फुले आमच्या सगळ्यांसाठी वंदनीय आहेत. आम्ही सगळ्यांना त्यांना आमचे वडिलापेक्षा मोठं मानत आहोत. पण तुम्ही जर बहुजन नायकांना आपसात लढवून जर दोन्ही समाजाला झगडवायचा प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराज कोण विचारण्याचा अधिकार खुद्द या देशाच्या प्रधानमंत्र्यांना नाही तर या कुणालाहीच नाही आहे, कारण त्यांचं काम इतकं मोठं आहे. जवळजवळ त्या काळी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रेस चालू करणारा, पुस्तक प्रिंटिंग प्रेस चालू करणारे राजे म्हणून प्रतापसिंह महाराजांची ओळख आहे. तत्कालीन काळामध्ये बहुजन मुलांना शिक्षण मिळावं याकरिता 3.5 लाख रुपये खर्च करणारा देशातील एकमेव राजा आहे. 60,000 पुस्तकाचा खाजगी संग्रह, त्यानंतर 40,000 पुस्तकं छापून घेणारा प्रतापसिंह राजा आहे. आपल्या राज्यामध्ये सर्व लोकांना पाण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण करणारा, त्या काळी ब्रिटिश इंजिनियर्स आणून साताऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था लावणारा आमचा प्रतापसिंह महाराज आहे. असे महान प्रतापसिंह महाराज जे आज आपण साताऱ्यामधली किंवा सातारा संस्थानामधली जी बाजारपेठ बघतोय, हे बाजारपेठ वसवणारा प्रतापसिंह राजा आहे आमचा. अशा महान प्रतापसिंह राजांच्या बद्दल जर लक्ष्मण हाकेसारखा विकृत व्यक्ती जर हे म्हणत असेल की कोण प्रतापसिंह महाराज, काय प्रतापसिंह महाराज, असेल काय इतिहास आहे प्रतापसिंह महाराजांचा, तर आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांना आव्हान देऊ इच्छित आहोत की त्यांनी आम्हाला जिथं बोलावं तिथं बोलावं, त्यांनी आम्हाला शिवतीर्थावर बोलावं मुंबईला, त्यांनी आम्हाला लाल महालासमोर बोलवावं, त्यांनी आम्हाला त्यांच्या मराठवाड्यात बोलवावं, विदर्भात बोलवावं, त्यांच्या रेशीम बागमध्ये बोलवावं, नाहीतर सदाशिव पेठेमध्ये बोलवावं. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा इतिहास उघड छातीनं मांडणारे मावळे आहोत. आम्ही त्यांचं पराक्रम, त्यांचं शौर्य आणि समाजाबद्दलचं त्यांचं त्याग आम्ही उघड मात्यानं समाजापुढे मांडू. ज्योतिबा फुले की, लक्ष्मण हाकेंचा धिक्कार असो, लक्ष्मण हाकेंचा धिक्कार असो, छत्रपती प्रतापसिंह महाराज की, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची विटंबना करणाऱ्या लक्ष्मण हाकेचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. लक्ष्मण हाकेचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. लक्ष्मण हाकेचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. लाथा घाला सर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. राजे गुजर प्रतिष्ठान, तृतीयपंथी संघटना सातारा. जे काही सध्या वाद झाला, प्रथमतः मी सगळ्यांना अभिवादन करतो. छत्रपतींना अभिवादन, ज्योतिबा महात्मा फुल्यांना माझं अभिवादन. जय भीम. आज कोण कुठल्या पदावर आहे हे गृहीत न धरता इतिहासाची कुठंतरी तूट आहे. माझी एवढीच मागणी आहे. अरबाजदादांनी सगळं सांगितलंच आहे आपल्याला, त्याचे पुरावे आहेत. हे पुरावे कुणाला हवे असतील तर अरबाजदादांशी संपर्क साधून आपल्याला ते लेखी पुरावे मिळतील. कुणाविषयी अभ्यास नसताना बोलणं हेच ह्या अडाणीपणाचं लक्षण आहे. ज्या माणसांना काही माहीत नाही त्यांनी कोणत्याही व्यक्तीची मापं काढणं, त्यांच्या विरोधात अपमानास्पद बोलणं हे चुकीचं आहे. हे महाराष्ट्रात असं घडता कामा नये.
माझी विनंती आहे CM साहेबांना, आदरणीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा जो काही कार्यकाल होता तो शाळेच्या मुलांकरता 7वी ते 10वीपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यासक्रम असावा, छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा अभ्यासक्रम असावा, छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यासक्रम असावा. हे ऐतिहासिक अभ्यासक्रम असताना त्या पिढीला कळावं, इथून पुढच्या पिढींना ते समजावं की काय केले आपल्या लोकांनी. आज मराठी बांधवांना वेगळं करण्याची भूमिका जे कोणी करत आहेत, आपण महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जगलेलो, भारतभूमीत वाढलेली माणसं आहोत.